आज महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ स्थापन झालं आहे। याबद्दल आम्हाला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते GR देऊन सन्मान करण्यात आलं व आमचा विभाग ज्यांच्या पालकत्व अंडर चालते ते आमचे सन्माननीय मंत्री शिरसाट साहेब यांनी आम्हाला आज नियुक्ती पत्र देऊन सांगण्यात आले की आमचं मंडळ झालंय। या मंडळामध्ये मी डॉक्टर सानवी जेठवानी सह उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। माझ्यासोबत मुंबई येथील डॉक्टर सलमा खान किन्नरमा ट्रस्ट व येथले ज्येष्ठ गुरु आमच्या सोबत आहेत। त्यासोबत राणी ढवळे नागपूर, डॉक्टर नीता, त्यानंतर डॉक्टर योगा, त्यासोबतच मयुरी आळवेकर कोल्हापूर, त्यासोबत शीतल शेंडे अमरावती व आताच किन्नर आखाड्याचे ज्यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद दिले त्या आमच्या जोगी पार्वती जोगी धुळ्या येथून या सर्वांची निवड आमच्या तृतीयपंथी कल्याण बोर्डावर झालेली आहे। आज हे बोर्ड खूप वर्षानंतर स्थापन झाले कारण आमची महायुतीची सरकार आहे म्हणून हे स्थापन झालंय। कारण आधी खूप बोर्ड झालं पण तृतीयपंथी हा समाज नेहमी उपेक्षित राहिला आहे। त्यांच्या समस्या अनेक आहेत पण या समस्यांना आज कुठेतरी चालना मिळावी। आमच्या अनेक प्रश्न आहेत, त्यात अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, आमच्याबद्दलच्या अनेक समस्यांना आता कुठेतरी या बोर्डाच्या माध्यमाने, या कल्याण मंडळाच्या माध्यमाने चालना मिळेल। या माध्यमाने आमचं घरकुलचे प्रश्न, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पाहिजे, अशी अनेक समस्या ज्या काही विभागामध्ये येत आहेत त्या आम्ही हळूहळू पूर्ण करण्याची शाश्वती आमचं पूर्ण बोर्ड देत आहे। आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती राहील की आमचं बोर्ड आता स्थापन झाल्यानंतर फार जोमाने, ज्या पद्धतीने आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनेक निर्णय घेऊन अनेक सारे GR काढल्या, अनेक साऱ्या योजना दिल्या, त्यामध्ये आता आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत आणि या लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार लवकरात लवकर व्हायला पाहिजे।